दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांची गणना केली जाते। नांदेड जिल्ह्यात देगलूर वन परिक्षेत्र असल्यानं वनविभागाच्या वतीनं जंगलात असणाऱ्या पाणवठे तळ्यावर ट्रॅप कॅमेरे लावून गणना करण्यात आली। पाणवठ्यावर वन्य प्राणी पाणी प्यायला आल्यानंतर ट्रॅक कॅमेरे त्यांचे ऑटोमॅटिक फोटो घेतात। नंतर या माध्यमातून जिल्ह्यात कोणते प्राणी किती आहेत याची आकडेवारी समोर येते। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। दरवर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची जनगणना केली जाते। ती म्हणजे जंगलातील पाणवठी असतील, तलाव असतील आणि कृत्रिम तलाव असतील, त्या ठिकाणी ही जनगणना केली जाते। आपण बघू शकतोय की त्या ठिकाणी ती जनगणना कशी केली जाते। हे जे कॅमेरा आपण बघतोय हे असा फ्लॅश कॅमेरा आहे, ज्या ठिकाणी ही जनगणना केली जाते। या कॅमेऱ्याच्या समोर जर कुठले प्राणी आले किंवा वन्य पक्षी पशु जे कोणी आले ते त्याच्यामध्ये ते फोटो काढले जातात आणि त्यानुसार या ठिकाणी किती प्राणी आले त्याची जनगणना केली जाते। आपण येथील वन परिक्षेत्राचे अधिकारी आहेत, आपल्या त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात। दादा, काय सांगाल, या ठिकाणी जी जनगणना केली जाते कशा पद्धतीने केली जाते? आम्ही वन्य प्राण्यांची जनगणना करतो, तशीच आज सुद्धा आम्ही वन्य प्राण्यांची जनगणना करण्याचं नियोजन केलंय आणि मचान केलेले आहे। आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावलाय। जो ट्रॅप कॅमेरा हा फ्लॅशचा आहे, त्यासमोर वन्य प्राणी आले किंवा माणसं आले, कुणी आले तर ते अंधारामध्ये लगेच फ्लॅश घेऊन त्यामध्ये फोटो कॅच होतात आणि आम्ही अशाच पद्धतीने रात्रभर जनगणना करतो। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, देगलूर, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।